किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाची मागणी कोणत्याही शेतकऱ्यांनी केली नसताना हा महामार्ग नव्याने सरकारने काढला आणि यासाठी जमिनीची मोजणी करताना 5 किंवा जास्त शेतकरी एकत्र येऊ नका असा आदेश उपविभागीय अधिकारी यांनी काढला। म्हणजे जमिनीचं भूसंपादन करीत असताना त्यांना विश्वासात घ्यायचे नाही आणि त्यांना मोबदलाही सांगायचा नाही आणि शेतीची मोजणी करायची म्हणजे खरोखरच हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने दडपशाहीचा मार्ग आहे आणि तो करू नये। शेतकऱ्यांचा अंत पाहू नये यासाठी इतर महामार्गाप्रमाणे मोबदलाही देणं गरजेचं आहे आणि असं न करता जमावबंदी आदेश द्यायचा म्हणजे शेतकऱ्यांना तोंड दाबून भुक्याचा मार आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून दडपशाही थांबवावी अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी केली आहे। ज्या गटाची मोजणी आहे त्या गटाच्या शेतकऱ्यांनी आपल्या बायका पोरांसह हजर राहून जमीन मोजणीस विरोध करावा आणि आमची जमीन आम्ही देणार नाही असं सांगावं। जमावबंदीमुळे शेतकरी वर्गात असंतोष पसरला असून याबाबत आपण लवकरच महामार्गाबाबत जनहित याचिका दाखल करणार असल्याचं ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी सांगितलं। तसेच या संदर्भात लवकरच शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असं देशमुख यांनी सांगितलं। शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापूर जिल्हा वगळला, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा वगळावा। शक्तीपीठ महामार्ग हा नाझरे येथून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या रत्नागिरी नागपूर या महामार्गात जोडावा म्हणजे सरकारला जमीन जास्त संपादन करावी लागणार नाही आणि खर्च वाचेल। तसेच शेतकऱ्यांचा रोष राहणार नाही आणि सध्या या महामार्गामुळे शेकडो शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ आली आहे। तरी सरकारने दडपशाही आणि हुकुमशाही न करता सदरचा महामार्ग रद्द करावा किंवा ज्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यास वगळले त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यास या शक्तीपीठांमधून वगळावे अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष दादासो वाघमोडे, शरद यादव आणि प्रकाश सोळसे यांनी केली आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी, विहिरी, बोरवेल, पाईपलाईन जाणार असल्याने शेतकऱ्यांची रोजीरोटी संसार संपणार आहे आणि शेतकरी वर्ग यास मुकणार आहे। तरी जुन्या महामार्गाचा हा महामार्ग जोडून शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवावा आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाते। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।